हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रोल काय होता हे उघड करण्यासाठी मला असं वाटतं त्यांना अटक होणं गरजेचं आहे। दुसरा हा जो प्रकार आहे म्युझिकचा, ज्याला काय टेक्नो म्युझिक, इलेक्ट्रिक म्युझिक आणि हे सगळं म्हणतात, हा प्रकार 2016 पासून चालू झाला। त्यांचे जे डीजे आहेत आणि ते जे सगळं आहे त्याला 9x9 असं त्या डीजे कॉन्सर्टचं नाव आहे। 9x9 म्हणजे 9 आपण बघितलं असेल तर 9 वेळा 9 असं त्या कंपनीचं नाव आहे। हा प्रकार जगभरात 2016 पासून चालू झाला आणि तो प्रसिद्ध झाला। जर आपण थोडासा याच्याबद्दलचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल, हा परफॉर्मन्स साधारण रात्रभर चालतो आणि त्याचं जे म्युझिक असतं हे वेगळं आहे। त्या सिंथसायझर, ड्रम बीट आणि या सगळ्या गोष्टींचं जे म्युझिक असतं त्याला प्रचंड असा आवाज असतो। खूप मोठे बास सिस्टीम त्याला लागलेली असते। म्युझिक सिस्टीम खूप प्रचंड मोठी आणि कानठळ्या बजवणारी वगैरे असते। जर तुम्ही नॉर्मल तिथे उभे राहिलात काही न करता तर अर्धा पाऊण तासाच्या वर लोक एन्जॉय करत नाहीत। हे मी नाही म्हणत आहे, हे जर आपण गुगलवर गेलात तर रिसर्चमध्ये पण आपल्याला दिसेल। मग हा प्रकार रात्रभर चालला पाहिजे, लोक रात्रभर नाचली पाहिजेत, रात्रभर लोकांनी एन्जॉय केलं पाहिजे, यासाठी म्हणून हे ड्रग्स तिथे सेवन केलं जातं। तुम्ही जर ह्या शोज कुठे कुठे झालेले आहेत तर जिथे ड्रग्स फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे अशाच ठिकाणी हे लोक परफॉर्म करतात। ड्रग्स फ्रेंडली ॲटमॉस्फिअरचा अर्थ काय, तर जिथे ड्रग्स इझिली त्या पार्ट्यांमध्ये उपलब्ध होतं त्या तिकडेच हे शो होतात। हे शो जनरली निस्कोसारखे असेल, आपल्या इथे रिचर्डसन टुडासन आहे, म्हणजे जी वेअर हाऊसेस आहेत मोठी मोठी, त्या वेअर हाऊसेसमध्ये तो साऊंड इफेक्ट पण त्यांना जो पाहिजे तो मिळतो आणि बंदिस्त असल्यामुळे तिथे ड्रग्सचा हा कारोबार पण प्रचंड प्रमाणात होतो। जसे आम्ही काल प्रश्न उपस्थित केलेले की जर 3-4 हजार लोक तिथे येणार होते तर तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता, जर होता तर पोलिसांच्या देखरेखीखाली ड्रग्सची विक्री झाली का, आणि जर नव्हता पोलीस बंदोबस्त तर तो का नव्हता, त्याच्या मागे नेमकं कारण काय, याचं उत्तर अजूनही पोलीस खात्याने दिलेलं नाही। तिथले जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील, समोर मला वाटतं वनराई पोलीस स्टेशन येतं, त्यांच्यावर का नाही कारवाई झाली अजून तिथे नसल्याबद्दल, किंवा तिथे त्यांच्या डोळ्यासमोर जर आज आम्ही जर नुसती हे म्हटलं की 10 जण आंदोलन करतात तर अख्खी पोलिसांची गाडी येते। मग 3-4 हजार लोक जिथे एकत्र जमतात तिथे पोलीस का नव्हते, प्रायव्हेट सिक्युरिटीज का होती, हे महत्त्वाचे प्रश्न इथे उपस्थित राहतात। नंबर 1। नंबर 2, जे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे त्यांना प्रकाराची कल्पना होती का, कारण हे अगदी म्हणजे ओपन सोर्सेसमध्ये अवेलेबल आहे की अशा प्रकारचा म्युझिकल शो जिथे होतो तिथे हमखास ड्रग्स विकले जातात। हे जगभरात होत आहे। आमची मागणी ही आहे की अशा प्रकारचे शोंनाच बंदी घालावी, ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी। अशा प्रकारचे शो जिथे अरेंज होतात तिथे ड्रग्स विकले जातात। त्यामुळे अशा प्रकारचे शो जे बाहेरनं येत आहेत, इलेक्ट्रिक म्युझिक किंवा हे जिथे साधारण ड्रग्स घेऊन सगळेजण येतात, हा एक महत्त्वाचा मुद्दा। दुसरा मुद्दा, याचं मार्केटिंग कसं झालं। हे जे 3-4 हजार लोक जमले, हे 3-4 हजार लोकांना कळवलं कसं गेलं की इथे असा असा शो आहे, हेही ठीक आहे, पण इथे ड्रग्स मिळणार आहे, हे त्यांना कसं माहीत पडलं, हे त्यांना कसं माहिती झालं, हे सांगणारे कोण होते, ही कुठली माध्यमं आहेत ज्याच्या माध्यमातून ह्या लोकांशी संपर्क केला जातो। एक अतिशय प्रतिष्ठित असं मॅनेजमेंट कॉलेज आहे, जिकडची मुलं तिकडे उपस्थित होती। या कॉलेजचे जे महाविद्यालयीन आपलं जी तरुण पिढी आहे भारताची, यांना जर अशा प्रकारे बर्बाद करण्याचा कार्यक्रम जर कोण करत असेल तर ह्याच्या मागे कुठल्या विदेशी शक्तींचा हात आहे का, ते ड्रग्स सप्लाय करतात का आपल्या इथल्या कोणाला हाताशी धरून। मला असं वाटतं हा प्रकार फक्त ड्रग्स विक्री झाली एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर ह्याच्यापेक्षा खूप सखोल असा करण्याचा आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट,
या कार्यक्रमाला परवानग्या देताना फायर ब्रिगेड असेल, पोलीस असतील, तिथे जे जे गोष्टी लागतात त्याच्या ज्या परवानग्या आहेत, या परवानग्या मिळवण्यासाठी स्पर्श लायझनिंग कंपनी यांनी सगळं काम बघितलं आणि जी माहिती आम्हाला मिळते, पोलिसांनी ही व्हेरीफाय करावी, त्यानुसार या स्पर्श लायझनिंग कंपनीचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे इंद्रजित सिंग, हा त्यांचा फोटो. या इंद्रजित सिंगना अजून अटक का नाही केली? त्यांनी कोणाकोणाचा दबाव आणून खरं तर याच्या परवानग्या घेताना, आज समजा जर तुम्ही एक्साईजची परवानगी घेतली, याला लागणारी आहे कारण तिथे दारू विक्री होती, एक्साईजची परवानगी दिली. जर कॉलेजची मुलं होती, आपल्याकडे नियम आहे 25 वर्षाच्या खाली आपण दारू विकत नाही त्यांना, मग जर कॉलेजची मुलं तिथे जमणार होती तर तिथे एक्साईजनी दारू विक्रीची परवानगी कशी दिली? ती देण्यासाठी एक्साईजनी काही अटी घातलेल्या का आणि त्या अटीची पूर्तता होते की नाही बघायला एक्साईजचा कोण अधिकारी तिकडे गेलेला किंवा नाही गेलेला, नाही गेला तर का नाही गेला, गेला तर त्यांनी काय कारवाई केली, असे सगळे प्रश्न इथे उपस्थित राहतात. आता आमची मागणी आहे, या इंद्रजितचा जर CDR काढला, त्याची लोकेशन्स काढली, तर कुठल्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर किंवा मंत्र्यांबरोबर याचा संपर्क आहे हे मला स्वतः लक्षात येईल. तर आमच्यावर काय देवाची कृपा नाही, त्यामुळे आमच्याकडे CDR नाही, पण पोलिसांनी याचा CDR मात्र नक्की शोधावा. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याच्यासाठी काल आम्ही तिथे मोर्चासुद्धा काढला होता आणि जर लवकर नाही झालं तर आम्हाला पुन्हा एकदा याच्याबद्दलचं मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन करावं लागेल. आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमात सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये असले प्रकार खपवून घेणार नाही. जर आमची मराठी मुलं, आमची इथली तरुण मुलं जर बर्बाद करण्याचा कोण कार्यक्रम करत असेल तर तो निश्चित आम्ही मग आमच्या स्टाईलनी मोडून काढू. मग आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवतोय असा आरोप सरकारने आमच्यावर करू नये. जिथे जिथे असे कार्यक्रम आयोजित होतील तिथे तिथे आम्ही घुसू आणि ते कार्यक्रम उधळून लावू. मग सरकारने आमच्यावर आरोप करू नये की आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवतो किंवा कायदा हातात घेतोय. सरकारने स्वतःहून या गोष्टींमध्ये लक्ष घालावं आणि हे असले होणारे जे कार्यक्रम आहेत याच्यावर संपूर्णतः बंदी घालावी ही आमची मागणी आहे. चौकशी जशी सुरू आहे तशी आता एवढ्या लोकांना अटक केली आहे, त्यांची चौकशा होतात असं लोक म्हणतात. मात्र तुम्ही जसे ह्यांचा फोड दाखवला, काही लोक जी खऱ्या अर्थानं जबाबदार आहेत, मग ते आयोजक असो, नेस्कोचे मालक असो किंवा आता तुम्ही ज्यांचा फोड दाखवला ज्यांनी लायसन्स दिलं असो, या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? निश्चित होतोय, मला तर वाटतं की निश्चित होतोय. आता हा जो लायझनिंग कंपनी आहे ज्यांनी या परवानग्या आणल्या त्याला अटक करायला नको? तो कृष्णा पटेल आहे नेस्कोचा मालक, त्याला अटक करायला नको? जे मेन ऑर्गनायझर आहेत, जे ब्रेन्स आहेत या सगळ्याच्या पाठीचे जे मेंदू आहे, त्या लोकांना अटक करायला नको? खालच्या स्तरावरच्या लोकांना अटक करून तुम्ही काय साध्य करणार आहात? तर आपण जर पाहिलं तर अशा कार्यक्रमांची हिस्ट्री आहे, जसं तुम्ही म्हणाल की असं म्युझिक, त्याची रिक्वायरमेंट असणारे ड्रग्स, हे नार्कोटिक्सला माहिती असेल, 100% माहिती आहे. हे कदाचित एक्साईजच्या अधिकाऱ्यांना माहिती असेल, 100% माहिती. परवानग्या दिला गेल्या तर कुठेतरी स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे का? आपण जर गुगलवर टाकलं, आत्ता तुम्हीही टाकून बघा, लोकांनी आता जे बघतायत, PC बघतायत किंवा बघतील याच्यानंतर त्यांनी टाकून बघा की अशा म्युझिकला ड्रग्स गरजेचं असतं का, असं जर तुम्ही टाकून बघितलं तर ते पूर्ण हिस्ट्री येते तुम्हाला की अशा म्युझिकला लोक ड्रग्स सेवन का करतात. त्याचं, त्या म्युझिकचं आणि ड्रग्सचा असा एकत्रित परिणाम हा त्या लोकांवर होत असतो. त्याच्यामध्ये मग ते ज्याला आपण म्हणतो अगदी तरल टाईपचं म्युझिक, आणि मग तो तरल होतो आणि मग ट्रान्समध्ये जातात आणि मग त्या ड्रग्सचा इफेक्ट त्यांना किंवा त्या म्युझिक आणि ड्रग्सचा मिळून एक इफेक्ट मिळतो. नुसत्या ड्रग्समुळे मिळत नाही किंवा नुसत्या म्युझिकमुळे मिळत नाही. म्हणून ड्रग्स आणि म्युझिक हे कॉम्बिनेशन गेल्या 2016 पासून तयार झालं आहे आणि हे करण्यासाठी ही जी 9x9 ही कंपनी आहे, ही अतिशय सक्रिय आहे. या कंपनीची सुद्धा चौकशी या पूर्ण माध्यमातून झाली पाहिजे. या कंपनीला भारतामध्ये संपूर्णतः बॅन केलं पाहिजे, हे आमची मागणी आहे. मुंबईत साऊंड बॉक्स वाजवण्याची मर्यादा ही 10 वाजेपर्यंत आहे. पोलिसांनी या कॉन्सर्टला परवानगी देताना सुद्धा संगीताची 10 वाजेपर्यंत दिलेली होती, मात्र कॉन्सर्ट रात्रभर सुरू होता. 10 वाजे तुम्हाला नसेल माहिती,
10 वाजेपर्यंतची परवानगी आहे शिवजयंती, आंबेडकर जयंती, गणपती उत्सव ह्याच फक्त लोकांसाठी आहे. बाकी अशा ज्या म्युझिक पार्टी आहेत ना त्यांना रात्रभर धिंगाणा घालायची परवानगी पोलिसांनी दिलेली आहे. फक्त आमचे सण असतील, आमचं काय असेल त्याच वेळेला ते 10 वाजेची मर्यादा आहे. बाकी 3-3 लाख रुपयाची जर तिकीटं घेऊन लोक जात असतील या सगळ्या शोजना, तर मला असं वाटतं याच्यामध्ये काय भ्रष्टाचार होत असेल आणि कोणाला किती पैसे जात असतील याचा खरोखर सरकार गांभीर्याने विचार करणार आहे का? मला सरकार असतील, अधिकारी असतील, सगळे असतील, सगळ्यांना विनंती आहे, शेवट आपली ही मुलं याच व्यवस्थेचा भाग आहेत. जर आज या लोकांना तुम्ही जर कर्म नाही केलं, उद्या आपल्याही दरवाज्यावर टकटक होणार आहे. उद्या आपल्याही मुलं या व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. आज तुम्ही ज्यांना संरक्षण देताय ना, जे संरक्षण देणार आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की आपली मुलं याच्यात आहेत, आपली मुलं या व्यवस्थेचा भाग आहेत, आपली मुलं या ड्रग्सच्या आहारी जाऊ शकतात. त्यामुळे जसं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की झिरो टॉलरन्स नार्कोटिक्सचा, तो खरोखर झिरो टॉलरन्स आहे. ही कारवाई करण्याची ही आत्ता वेळ आहे. यामध्ये छोटे मासे गळाला लावून मोठ्या लोकांवरती कारवाई होणार नाही याची आतापर्यंत काळजी घेतली जाते असं निश्चितपणे. आता आत्तापर्यंत कृष्णा पटेल अटक व्हायला पाहिजे, या इंद्रजितला अटक व्हायला पाहिजे. का नाही झाली अजून अटक? त्यांना का सोडून दिलंय? सगळ्या पार्टीचं जो ड्रग डीलर आहे कल्याणचा, ज्याच्यावर ऑलरेडी मोका आहे, लखन पटेल काहीतरी नाव आहे, त्यालाही पटेलचे बाबा, त्यालाही अजून अटक नाही झाली. मग तुम्ही मोठ्या लोकांना सोडून दिलंय का ह्याच्यावरनं? आणि काय धातूर कारवाई करून विषय संपवायचा आहे का? कारवाई खरं धातुरमातूर होते का? कारण जेव्हा तुम्ही काल पण उल्लेख क्रूजचा केला, जेव्हा आर्यन खान यांना तिकडून घेण्यात आलं आणि सगळे जे चौकशी आली, कलाकारांची नाव आली, नार्कोटिक्स, होम मिनिस्ट्री या सगळ्याबद्दल आणि ड्रग्स फ्रेंडली एरिया म्हणून जर तुम्ही उल्लेख करताय, तर ह्या सगळ्यांचा हे फेल्युअर सगळे ड्रग्स फ्रेंडली एरिया आहेत. नेस्को असेल, इथलं रिचर्ड काय क्रुडसन ते असेल, हे सगळे ड्रग फ्रेंडली एरिया आहेत. आणि अख्ख्या जगाला माहिती आहेत कुठे कुठे ड्रग्स मिळतात, कुठले कुठले स्पॉट आहेत. काय नार्कोटिक्सला माहीत नाहीत का? तुम्हाला एखाद्या बोटीवर कोणतरी 10 ग्रॅम ड्रग्ज घेऊन चालले हे तुम्हाला माहिती पडतं समुद्रामध्ये, आणि तुम्हाला इथे नेस्कोमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स विक्री होते, नार्कोटिक्सला माहीत नाही. या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तर या पार्टीचं मुंबईत प्रमोशन जे झालं होतं, त्यांचे ग्रुप्स असतात त्याच्या थ्रू, ते रेप पार्टी म्हणून झालं होतं, त्या संदर्भात काही माहिती नाही. मला ॲक्च्युली या संदर्भात जी माहिती मिळालेली आहे ती साधारण अशी आहे की जे सोशल मीडिया आणि ह्याचा वापर करून या लोकांपर्यंत पोचवलं जातं. आणि रेव पार्टी काय, या पार्टी काय, मला काही यायचा एवढा अनुभव नाही आहे की कशाला रेव पार्टी म्हणतात आणि कशाला हे म्हणतात. पण मला असं वाटतं की हे अतिशय धोकादायक आहे अशा पद्धतीचं आयोजन करणं. ठीक आहे, कोणी एन्जॉय करावं याला काय आमचा विरोध नाही आहे, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ड्रग सेवन होणं आणि त्याला प्रोत्साहन देणारे जे लोक आहेत त्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे आणि सरकारने अतिशय गांभीर्याने या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आज ड्रग्स हे फक्त त्या निस्को बिस्कोचं नाही आहे, हे शाळेपर्यंत जाऊन पोचलेलं आहे मुलांच्या, आणि हे खूप भयानक आहे समाजासाठी पण. त्यामुळे याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा. आपली मुलं त्याच शाळेत जातात, त्यामुळे सरकारी अधिकारी असतील, सरकार असेल, मंत्री असतील, या सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपली मुलं या व्यवस्थेचा भाग आहे. हे काय फक्त दुसऱ्यांवर जाणार नाही, आपल्यावरही येणार आहे. निदान म्हणून तरी काम करा, समाजासाठी नाही तरी स्वतःसाठी तरी. नॉन नेस्को मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प आता काय तिसऱ्यांदा पण रखडला. बायोमायनिंगचा प्रकल्प होता, तो करायचा होता, तो बंद प्रकल्प पुन्हा सुरू करायचा, पण तो प्रकल्प रखडलेला असेल. मला वाटतं अजून पैशाचा व्यवहार झाला नसेल म्हणून रखडला असेल. येत्या काळात आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष पद दिलं जाणार आहे, सध्या ही चर्चा आहे. काही कागदपत्रांची देखील पडताळणी झालेली आहे. त्याविषयी कागदपत्र कसली? पक्षांतर्गत काही बदल लवकरच होणार आहे असं देखील कळतं. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काल तुम्ही परिवहन विभागाबद्दल जी पत्रकार परिषद घेतली तुम्ही म्हटलात की भ्रष्टाचार हा अनेक वर्षांपासून सुरू आहे, जो आता मराठीचा मुद्दा आता घेतला जातो प्रताप सरनाईकडून, हा मुद्दा पण जुना आहे. यावर काय पुढे पावलं पडलीत का? यावर काही तुमच्या नाही, आमचे महाराष्ट्र म्हणून वाहतूक सेना याचा फॉलोअप घेते आणि आम्ही घेऊ. सर, मुंबई महानगरपालिकेचा एक प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेने नाट्यगृहामध्ये भाडेवाढ केलेली आहे, त्याला विरोध केलेला आहे नाट्य निर्मात्यांनी, जसं पाहताय. आशिष शेलारांनी उत्तर दिलं पाहिजे याचं.
पण दुसरा प्रश्न पाहायला गेला तर मराठी कल्चरल मिनिस्टर आहेत ना ते. मराठी- बाकी खूप बॅनर लावतच असतात, तर त्याचं पण जरा बघितलं पाहिजे त्यांनी. नुसता कलाकारांचा सत्कार करून होणार नाही, कलाकारांना वाव मिळेल असं वातावरण पण निर्माण करावं लागेल.